राधिका एक साधी पण स्वप्नाळू मुलगी. तिचं स्वप्न होतं स्वतःचा फॅशन ब्रँड सुरू करण्याचं. पण घरची परिस्थिती कठीण. वडील वारले, आई एका शाळेत स्वयंपाकाचं काम करत होती. पैसे कमी, स्वप्न मोठं. राधिका खचली होती. एक दिवस ती गावाजवळील स्वामी समर्थ मंदिरात गेली. डोळे पाणावलेले, मनात प्रश्न, हे सगळं मी कसं करू? ती हात जोडून म्हणाली, स्वामी, जर खरंच तुम्ही ऐकत असाल तर मला मार्ग दाखवा. मी हार मानत नाही, पण एक संकेत तरी द्या. त्या रात्री स्वप्नात तिला स्वामी समर्थ दिसले, प्रखर तेजस्वी स्वरूपात. ते म्हणाले, चिंता करू नकोस. तुझं मन निर्मळ आहे. पुढचं पाऊल उचल, मी तुझ्या पाठीशी आहे. दुसऱ्या दिवशी अचानक एक सामाजिक प्रकल्पात तिला संधी मिळाली. तिथून तिला कामाचं कौतुक मिळालं. पुढे तिने आपले कपडे डिझाईन्स सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली. हळूहळू तिचं नाव वाढू लागलं. एक दिवस एका मोठ्या फॅशन ब्लॉगरने तिचं काम शेअर केलं. तिचं स्वप्न जणू प्रत्यक्षात उतरू लागलं. ती म्हणाली, स्वप्न मी पाहिलं होतं, पण ते सत्यात उतरलं कारण स्वामींनी माझा हात धरला.